मुंबईतल्या वडाळ्यामध्ये डिझेल माफिया राज आहे। सरकारी गोडाऊनमधून कोट्यवधींची डिझेलची चोरी होतीये। मुंबईतल्या वडाळ्यामध्ये एफडीएनं छापेमारी केली आहे आणि चोरीच्या डिझेलसह एका आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे। मुंबईमधून ही महत्त्वाची बातमी येते। वडाळा भागातून ही बातमी येते। मुंबईत वडाळ्यामध्ये डिझेल माफिया राज आहे। सरकारी गोडाऊनमधून कोट्यवधींच्या डिझेल चोरीची ही घटना समोर आलेली आहे। वडाळ्यामध्ये एफडीएनं छापेमारी केली, चोरीच्या डिझेलसह एका आरोपीला ताब्यात घेतलंय आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। वाळू माफिया बघितले, अनेक माफिया बघितले, पण इंधन माफिया समोर आलेला आहे। मुंबई शहरामध्ये मुंबईच्या वडाळ्याच्या मोठ्या भल्या पार्किंगमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इंधन माफियांचा राज समोर येते। तुम्ही बघू शकता का इथे शेकडो ट्रक इथे उभे आहेत पार्किंगमध्ये। सरकारी गोदामांना इंधन भरलं जातं, डिझेल पेट्रोल भरलं जातं आणि हे मग जे ट्रक आहेत हे ट्रक ज्या संबंधित जे पेट्रोल पंप तिथे जातात आणि पेट्रोल दिले जातात, परंतु त्याआधी हे ट्रक इथे या पार्किंगमध्ये येतात। या पार्किंगमध्ये जे गॅलन असतात त्या गॅलनमध्ये अशा प्रकारे 20-20 लिटरच्या गॅलनमध्ये अशा प्रकारे डिझेल्स किंवा जे इंधन आहे ते काढलं जातं आणि त्याची चोरी केली जाते आणि हे नंतर मार्केटमध्ये मोठ्या भावाने विकलं जातं। म्हणजे हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे, करोडो रुपयाचा इंधन माफिया राज इथे चालू आहे असंच बोलू शकतो। त्या मुंबईमध्ये झालेल्या घडलेली घटना आहे। खरं तर अन्न नागरिक पुरवठाचे जे मंत्री आहेत योगेश कदम यांना एक टीप मिळाली होती। त्या टीपच्या अनुसार अशा प्रकारे ज्या गाडी आहेत त्या गाड्यातनं जी लोक आहेत ती गॅलनमध्ये 20 लिटरच्या गॅलनमध्ये अशा प्रकारे टँकरमधनं 200 ते 300 लिटर इंधन रोज चोरी करायचे आणि तिथून ते घेऊन जायचे आणि मार्केटमध्ये विकायचे। असा मोठा घोटाळा हा समोर आलेला आहे। खरं तर हा खूप मोठा घोटाळा आहे, खूप करोडो रुपयाचा घोटाळा आहे। याच्यामध्ये आतापर्यंत एकाला अटक करण्यात आलेली आहे, एक गाडी जप्त करण्यात आलेली आहे, बाकीची लोक पळून गेलेले आहेत आणि एकंदरीतच आता हा किती मोठा घोटाळा आहे ह्या संदर्भातली पुढची कारवाई आहे। हे अन्न पुरवठा जो विभाग आहे, अन्न नागरिक पुरवठा जो विभाग आहे तो करत आहे। योगेश कदम जे मंत्री आहेत ते स्वतः ह्या पूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे एकंदरीतच मोठा इंधन माफिया राज जो होता तो एक शोधून काढला या विभागाने आणि एक मोठा भ्रष्टाचार यातून बाहेर पडणार आहे असं आपण बोलू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई। तर कशा पद्धतीने हा सगळा नेमका घोटाळा किंवा हे रॅकेट चालत होतं त्याचा हा आढावा आपण पाहिला। तर मुंबईमध्ये वडाळ्यामध्ये हे सगळं रॅकेट चालत होतं, मोठं माफिया राज या ठिकाणी आढळलेला आहे आणि शासनाचा अधिकृत गोडाऊनमधून निघालेले कंटेनर वडाळ्यामध्ये थांबवून अनधिकृतरित्या सील तोडून त्यामधून अशा प्रकारे हजारो लिटरचं इंधन चोरलं जात होतं आणि छोट्या 20 लिटर गॅलनमध्ये भरून अशा प्रकारे करोडो रुपयांचं, कोट्यवधी रुपयांचं हे इंधन लुटून नेलं जात आहे। तर अशा प्रकारे सगळी माहिती समोर आली आहे आणि योगेश कदम या सर्व कारवाईवर लक्ष ठेवून आहेत। पाहूया आपण पोलीस अधिकाऱ्यांची नेमकी यावर काय प्रतिक्रिया आहे। तिथे टँकर जे ऑइलमधून कंपनीतून इंडियन ऑइल कंपनीकडनं येतात भरून, त्यातून हे ड्रायव्हर किन्नर हे गॅलनमध्ये इंधन बाहेर काढतात आणि ते विक्री करतात। तर एकूण 4 टँकरचे सील तुटलेले आहेत आणि अंदाजे 120 लिटरपैकी 20 म्हणजे 2000 लिटर एकंदर इंधन भेटलेलं आहे। आम्ही त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहोत। किती मोठा रॅकेट असू शकतं हे? आता सध्या जे ड्रायव्हर किन्नर इथं पार्क करून जातात ते कोणाला विकतात किंवा काय, एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सय्यद नावाचा, त्याच्याकडे अधिक चौकशी करून पुढील तपास करत आहोत।